तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपण आजचा हवामान अंदाज बघणार आहोत. तर आज आपण बघू शकता की कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार जे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान निकोबारच्या बंगालच्या उपमहासागरात सक्रिय झालेलं आहे, त्या क्षेत्रासंदर्भात चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. परंतु जे मालदीवच्या समुद्र भागांमध्ये व ज्या बंगालच्या व अंदमान निकोबारच्या ज्या सागरी भागांमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, त्यानुसार आपण बघू शकता की त्याचा जो सर्कल आहे त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यातील काही भागांत आज ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं असून महाराष्ट्र राज्यालगतील जे तामिळनाडू असेल, केरळ असेल, तेलंगणा असेल, या राज्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तर आपण बघू शकता की जे कमी दाबाचं क्षेत्राचा सर्कल आहे तो बंगालच्या आणि अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रांमध्ये आहे आणि आपण बघू शकता की महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे जे वातावरण आहे ह्याच्यात बदल होणार आहे आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात बदल होत असून जो मोसमी पावसाचा जो प्रवास आहे तो प्रवास पुढील काही दिवसांमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या हवामान विभागाची माहिती असेल त्यानुसार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सध्या स्थिती जे बंगालच्या महासागरात आणि अंदमान निकोबारच्या महासागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा काही परिणाम महाराष्ट्र राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हा जो भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मित्रांनो, वेस्ट बंगाल, ओडिसा हा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रिमझिम स्वरूपाचा वादळी पाऊस हा होऊ शकतो. तर नागपूरच्या काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. मध्य प्रदेशच्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर अशाच हवामानाच्या माहितीसाठी आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी हवामान विभागाअंतर्गत जी काही माहिती असेल ती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या शेतकरी बांधवांना जी अपेक्षा आहे मान्सूनची त्या संदर्भात आपण पुढील काही काळांमध्ये दिवसांमध्ये जे काही हवामानात बदल होतील त्यानुसार व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता की थायलंड आणि कंबोडिया ह्या सागरी क्षेत्रांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर तिथे वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा चालू आहे. तर काही बंगालच्या उपमहासागरामध्ये सुद्धा आपण बघू शकता की हा जो सर्कल आहे तो सर्कल मालदीवच्या महासागरातील कमी दाबाचे क्षेत्र त्याचाच परिणाम पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला माहितीद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.